11 लाख कोटींचाच कर्ज आहे महाराष्ट्रावरती आणि आज जर महाराष्ट्र असाच शांत बसला ना तर हे कर्ज लवकरच वाढणार आहे। आता चला, नो डाऊट डेव्हलपमेंटच्या नावाखाली सरकार कर्ज काढतं। आज संपूर्ण भारत देशात सर्वात श्रीमंत असणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र राज्य सरकार असं बोलतं की आम्ही शेतकऱ्यांना ह्या स्कीम देतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो, आम्ही डेव्हलपमेंट आणतो, आम्ही नवी प्रोजेक्ट करतो, पण खरोखर ह्या सगळ्या ज्या उपाययोजना आहेत त्या सामान्य लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचतात आहे का? तर नाही। आणि हे कर्ज जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। आता तुम्ही विचार करा की आपण जर असेच शांत राहिलो तर आपलं भविष्य, महाराष्ट्राचं भविष्य कसं असेल? जी पुढची फ्युचर जनरेशन असेल त्यांना काय करावं लागेल? म्हणजे खरोखर त्यांच्यापर्यंत ते डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ह्या सगळ्या गोष्टी पोहोचतील का? आणि त्याच्या व्यतिरिक्त जर एवढं कर्ज वाढत चाललं आहे तर तुम्ही विचार करा हा नेमका पैसा कुठे जातोय? आपल्याला अवेअर असणं म्हणजे एक जागरूक नागरिक बनणं का महत्त्वाचं आहे? जर महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांनी जर त्यांनी बोलता ना, आपलं राष्ट्र आपल्याला घडवायचं असतं। आपण जर विचार केला की खरंच जर एवढं ह्या प्रोजेक्टसाठी पैसे मंजूर झालेत तर तेवढा पैसे तो प्रोजेक्ट होतोय का? ह्याची खरंच गरज आहे का? हे योग्य आहे का? आपण जेव्हा आवाज उचलायला चालू करू, आपण जेव्हा आपल्या राष्ट्रावरती लक्ष देऊ, तेव्हा ना कुठे डेव्हलपमेंट पण होईल, चांगले प्रोजेक्ट्स पण येतील, आपण महाराष्ट्र एक नवीन घडवू शकतो। आणि हे जे कर्ज आहे ते बघा, तुम्ही विचार करा की महाराष्ट्रातला मला एक राजकारणी माणूस दाखवा जो सामान्य घरातून आहे, सामान्य घरातून नाही, सामान्य माणसासारखा राहतो। प्रत्येक राजकारण्याकडे, प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ऑफिसरकडे एवढे करोडो लाखो करोड रुपये येतात कुठून? तर हेच ते पैसे आहेत जे महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचे लोक दिवस रात्र कष्ट करतात आणि शेवटी आपलंच राष्ट्र मागे परत हे बोलतात ना ते कर्जात जात आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त कर्जात जाणं चला ठीक आहे डेव्हलपमेंटच्या नावाखाली, पण खरंच त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहेत। जेव्हा महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला कळेल की हे राष्ट्र, हे शहर आपलं आहे, आपल्याला ह्यासाठी आवाज उठवला पाहिजे, जे चुकीचं आहे त्याला चुकीचं बोललं पाहिजे, जे बरोबर आहे तिकडे बरोबर बोललं पाहिजे, आपल्याला ज्या ॲक्च्युली सोयीसुविधा भेटल्या पाहिजे त्यासाठी प्रश्न उपस्थित केले पाहिजे, तेव्हा जाऊन कुठे ना कुठे आपला महाराष्ट्र पुढे जाईल। जय महाराष्ट्र।